ते बंद करा सगळ्यांना ते वाजते ते बंद निर्धार नवपर्वाचा हे ब्रीद वाक्य समोर ठेवत मी आणि माझ्या प्रदेश पातळीवरच्या सहकार्याने महाराष्ट्राचा दौरा सुरू केला। उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा दौरा पूर्ण करून पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूरच्या या ऐतिहासिक नगरीत आज या ठिकाणी आम्ही आलो। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, पक्षाचं संघटन, पक्षाची नोंदणी, पक्षाचा विस्तार करण्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरची नियुक्ती, या सर्वांचा आढावा घेणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहोत असा संदेश देणं, असा माझ्या दौऱ्याच्या पाठीमागचा हेतू होता। मला सांगायला निश्चित अभिमान वाटेल की उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि आज सोलापूरला सुद्धा एक अभूतपूर्व उदंड असा कार्यकर्त्यांचा प्रतिसाद, आणि इथे कुठेही जाहीर सभा नव्हत्या, इथे फक्त काम करणारा कार्यकर्ता, पक्षाची निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांचाच तो मेळावा होता। असं एक अभूतपूर्व असा एक प्रतिसाद या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी मिळाला। मी माझ्या सोलापूरच्या सुद्धा सर्वच आयोजकांचे मनापासून आभार मानतो। माझ्या दौऱ्या पाठीमागचा हेतू आपल्याला विशद केला। आपल्याला थोडक्यात काय संवाद करायचा असेल तर करावा अशी विनंती करतो। 12 आरोपी जे आहेत सकाळी बॉम्बस्फोटातले त्यांना कोर्टाने मुक्त केलेलं आहे, निर्दोष मुक्त केलेलं आहे। खरं तर धक्कादायक निकाल आहे, कारण मुंबईमध्ये जे सकाळी बॉम्बस्फोट झाले रेल्वेमध्ये त्यातले ते आरोपी होते। सुरुवातीला खालच्या न्यायालयाने त्यांना जन्मठेप दिलेली होती आणि काहींना फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र हायकोर्टात ते निर्दोष ठरले। कुठेतरी सरकारचे प्रतिनिधी कमी पडलेत असं म्हणाले? असं मी मानत नाही। उच्च न्यायालयामध्ये चांगले निष्णात वकिलांनी युक्तिवाद केला असेलच, परंतु आता दौऱ्यावरती असल्यामुळे मला याची सखोलपणाने माहिती नाही। तर राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव आणि सर्व सरकार या संबंध त्या घडलेल्या घटनेच्या वतीमध्ये अतिशय गंभीर आहे। मला असं वाटतं, कारण मी आता बोललो तर आपण म्हणाल की मी सरकारच्या वतीने बोलतो की काय, मी सरकारचा प्रतिनिधी नाही, पण सरकारच्या घटक पक्षाचा एक प्रमुख आहे। राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। खरं तर ईडीच्या प्रश्नावरून सुप्रीम कोर्टाने जे आहे ते सरकारला, महाराष्ट्र सरकारला झापलेलं आहे किंवा ईडीला झापलेलं आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या केसेस आहेत त्यावर आम्ही तोंड उघडू देता। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची ईडीची चौकशी जे लागलेली आहे त्यावरून सुप्रीम कोर्टानं ईडीला झापलेलं आहे। मला या विषयाची माहिती नसल्यामुळे मी काय मत प्रदर्शन करणार। स्थानिक पातळीच्या संस्थांच्या निवडणुकीच्या पातळीवरती आपण कार्यकर्ते संवाद साधताय। स्थानिक पातळीवर लोक नाराजी व्यक्त करतायत, त्या नियुक्त होत आहेत, थेट तुमच्या प्रदेश पातळीवर नव्हत्या। उमेश पाटलांचं नाव नाही असं लोक बोलतायत, हे नियुक्ती कशा पद्धतीने स्पष्टीकरण देता येईल? नाही, मी स्पष्टीकरण द्यायला आलो नाही, मी मनोगत समजून घ्यायला आलेलो आहे। मी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, इथल्या प्रमुख सहकाऱ्यांच्या भावना मांडल्या, याची गांभीर्याने नोंद प्रदेश अध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याजवळ सुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादांच्या समेत चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची याचा निर्णय संघटनेच्या राज्य पातळीवरती केला जाईल। आवाज संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली, चुकीच करायला लावली असा पद्धतीचा आरोप त्यांनी जरांगे पाटलांनी केलाय, काय उत्तर? कालचा व्हिडिओ बघितला आणि माझे 41 वर्षाच्या राजकीय जीवन बघितलं तर प्रत्येकाला माहिती आहे की माझी स्वतःची कार्यपद्धती काय राहिली। जरांगे पाटील साहेब काय बोललेत मला माहित नाही। इथे काल सगळे पत्रकार होते, कोणाच्याकडनं तुम्ही माहिती घ्या नेमकं काय घडलंय आणि मग मी त्याच्यावरती बोलेन। राजीनामा जे ते आता पक्षाने ज्याला सांगितलेलं आहे, मात्र राजीनाम्याची मूळ मागणी कोकाटेंची होती, ते राजीनामा संदर्भात काही बोलणं झालंय का? ज्या पद्धतीचं कृत्य आता विधानमंडळामध्ये, विधान भवनामध्ये सुरू आहे, त्या संदर्भात काय म्हणणं नेमकं पक्षाचं? सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं, सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला, त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली। माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ जो काय प्रसिद्ध झाला आहे, या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील। खरं तर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल, खरं तर अनेकदा मोबाईल बाहेर ठेवायला लावलेले असतात किंवा ते बंद करायला लावलेले असतात, मात्र असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होतं, हे कुठेतरी धोक्याची देखील घंटा नाही का? ठीक आहे, आज त्यांचं विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो।
आणि आजचे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब असतील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील, हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकारी राहिलेले आहेत. त्यामुळे या साऱ्या गोष्टीचा नोंद गांभीर्याने त्यांच्याकडे स्तरावरती घेतली गेली असेलच. मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कालावधीमध्ये योग्य ती उपाययोजना होईल. कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण असं दिलं होतं की स्किप करत होतो मी, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. पण जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा 2 व्हिडिओ आता ट्विट केले. त्यांचं म्हणणे ते जुगारच खेळत होते विधिमंडळामध्ये. आव्हाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागतं. पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय, माणिकरामच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भातलं मी मगाशीच म्हटलं, योग्य तो निर्णय पक्षाच्या पातळीवरती करेल. धन्यवाद. थँक्यू.